मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओवर टीका करत विक्टिम कार्ड खेळत असल्याचा आरोप केलाय। राम मंदिर दान प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी माफीबाबत सवाल उपस्थित केलेला आहे। संकष्टी चतुर्थी निमित्त निमकर्दा येथील गायगाव गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। अकोल्यामधून जय श्रीराम ग्रुपच्या 22व्या पदयात्रेमध्ये हजारो गणेश भक्त सहभागी झाले। शेतकरी सुखी समृद्धी व्हावा तसंच राज्यामध्ये शांतता नांदावी यासाठी भाविकांनी प्रार्थना केलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे। कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून रखडलेल्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे। मात्र पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर आलंय। शहरातील डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत। अनेक नागरिक घरातील शिळे अन्न व इतर कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून टाकतात, त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोला शहरामध्ये मैत्री दिन एका वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आलाय। एक पेड़ दोस्ती के नाम या पर्यावरणपूरक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मैत्री दिनाच्या निमित्तानं एक झाड लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आलाय। संभाजीनगरात एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 3 लाखांधिकचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलाय। या ठिकाणी तूप, पनीर, खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे, तसंच दूध डेअरीचा परवाना निलंबित करण्यात आला। अकोल्यामध्ये पानटपरीवर अज्ञात चोरट्यानं चोरी करत सिगारेट, तंबाखू व इतर साहित्य असा सुमारे 20,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय। आरोग्य विभागानं मानक कार्यपद्धती लागू केलेली आहे। शासकीय रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांना स्वच्छ, सकस आणि दर्जेदार आहार मिळावा यासाठी ही कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे। त्यामुळे आता रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची दर महिन्याला मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाणार आहे। जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक व्हावी आणि झटपट प्रवासासाठी म्हणून बेस्ट उपक्रमानं मिडी बस ताफ्यामध्ये दाखल केलेल्या आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट 200 सीएनजी मिडी बस भाडेतत्वावर घेणार आहे। रेल्वे स्थानक आणि गल्ली मार्गांवर या बस चालवल्या जातील। केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केलाय। राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झालेला आहे। या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे। पुणे रेल्वे स्टेशनवर आज रेल्वेचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेगा ब्लॉकमुळे 7 गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या पर्यायी स्थानकांवरून सोडण्यात येणार आहेत। आपत्कालीन सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये हिंगोली पोलीस दलानं राज्यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे। पोलीस अधीक्षक यांनी डायल 112 अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कॉलवर तातडीनं घटनास्थळी पोहोचून कार्यवाही करण्यासाठी प्रशिक्षित पोलीस अंमलदारांची नियुक्ती केलेली आहे। मुंबई महापालिकेनं फेरीवाल्यांची तक्रारी आणि वाद सोडवण्यासाठी 3 सदस्यीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पात्र फेरीवाल्यांच्या तक्रारींवर 90 दिवसांमध्ये निर्णय देणं समितीला बंधनकारक असून अर्जासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे। पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीमुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयानं देशभरातील गृहप्रकल्पांना 4 महिन्यांची मुदतवाढ देण्याची सूचना सर्व स्थावर संपदा प्राधिकरणांना केलेली आहे। त्यामुळे फेब्रुवारी 2026 पर्यंत ज्यांना घराचा ताबा मिळणं अपेक्षित होतं त्यांना काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित एक्सप्रेस सुरू होणार आहे। ही गाडी दररोज धावणार असून गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुकर होणार असून कोकण पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे। पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आलेल्या आहेत। महापालिकेमध्ये 407 जणांच्या बदल्या करण्यात आल्यात। यामध्ये उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे। महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। भांडूप परिमंडलातील 28 लाख वीज ग्राहकांना आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महावितरणकडून तब्बल 69 कोटी रुपये व्याजापोटी देण्यात आले। हा परतावा ग्राहकांच्या थेट वीज बिलामधून वजा करण्यात आला।
राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण आखण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांचे दर, उपलब्धता आणि प्रतिसाद वेळ निश्चित करण्यास मदत होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. शहापूर तालुक्यामध्ये नव्या संगणकीकृत प्रणालीमुळे जन्ममृत्यू दाखल्यांना विलंब होतोय. ग्रामपंचायतींनी कागदपत्र अपलोड करूनही जिल्हा स्तरावर मंजुरी न मिळाल्यानं शेकडो दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती, वारस नोंद व शासकीय योजनांच्या कामांना अडथळे येत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस इथं 4 ते 14 ऑगस्ट दरम्यान पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 11 दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे काही गाड्या ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी वेळापत्रक तपासून प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षाच्या क्रीडा सेनाकडून देशाच्या जवानांसाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी दिल्लीमध्ये सिंदूर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यासाठी 1200 रक्तवीर हे सांगली जिल्ह्यामधून विशेष रेल्वेनं दिल्लीला जाणार आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा करून पुरात नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. तसंच यावेळी त्यांनी डहाणू येथील वाहून गेलेल्या कोस्टल रोडवरील पुलाचं अतिजलद गतीनं काम करून रस्ता सुरू करणाऱ्या टीमचं विशेष अभिनंदन केलंय. बी फार्मसी आणि फार्मडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट आहे. यंदा प्रथमच NIOS मधून 12वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही बी फार्मची प्रवेशाची संधी देण्यात आलेली आहे. मालेगावच्या चांदवड टोलनाक्यावर पोलिसांनी कारवाई करत किया कारमधून 139 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी मालेगावच्या तिघांना अटक करण्यात आली असून चांदवड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल निमसदाई पुरजा यांचा ब्रॉड शिखरावरील हिमस्खलनामध्ये मृत्यू झालाय. त्यांच्या मोहिमेतील सहकारी पूर बहादूर गुरुंग आणि नीमा शेर्पा यांचाही मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला वरसगाव धरण 100% भरलेलं आहे, तर इतर धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण 100% भरल्यानं सदर धरणामधून मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 82.18% पोहोचला असून उजव्या कालव्यामधून 1100 तर डाव्या कालव्यामधून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील भिवताचा धबधबा संततधार पावसामुळे पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालाय. सुमारे 1000 फूट उंचीवरून कोसळणारा जलप्रवाह हिरवाई आणि धुक्यामुळे परिसर पर्यटकांनी गजबजला असून प्रशासनानं सुरक्षिततेचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव, बंद्या आणि पुष्पनगर परिसरामध्ये पावसाचा फटका बसलेला आहे. या ठिकाणी अनेक घरांची पडझड झाली असून शेतातील सोलर पॅनलचं नुकसान झालंय. तसंच झाडं उन्मळून पडली असून वीज यंत्रणेची देखील मोठी हानी झालेली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त परिसरामध्ये प्रशासनानं मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.